आपण नाश्त्याला खांडवी बनवतो, सुरळीची वडी. त्यासाठी बघा मी 2 मिरच्या तुकडे करून घेतलेत आणि 1 इंच अद्रकचे तुकडे करून घेतलेत. ते मिक्सरमध्ये टाकते. 1 वाटी मी बेसन पीठ घेतले, ते त्यात टाकते. आणि पाव वाटी मी दही घेतले, ते पण त्यात टाकते आणि मिक्सरला फिरून घेते. अर्धा चमचा हळद टाकते आणि 1 चमचा जिरं घालते. 1 वाटी मी पाणी घेतले, ते अर्धी वाटी टाकते आणि मी मिक्सरला फिरून घेतले. ते अर्धी वाटी पाणी टाकलं होतं ना, ही अर्धी वाटी त्यात परत टाकते आणि परत 1 वाटी पाणी टाकते. म्हणजे असे 2 वाटी पाणी, पाऊण वाटी दही आणि 1 वाटी बेसन पीठ. गॅसवर मी पॅन ठेवला आहे बघा, त्यात हे ओतते. मी अजून गॅस चालू केला नाही. हे सर्व ओतून देते. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते बघा. चालू केला मी आणि त्याला सारखं ढवळत राहते. असं सारखं ढवळत राहायचं, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत. आता मी गॅस बंद करते. परत घेतले मी, त्याच्यावर बघा हे असं घ्यायचं आणि पातळ पातळ असा लहर द्यायचा, असा गरम व्हायचं आणि असं पूर्ण करून घेते मी. परातीवरती पसरवून घेतले. थंड झाले अशा मी बघा असं कापून घेते त्याला. बघा आता मी काढून घेते. हे असं हे असे रोल करायचे. हे बघा आणि बाकीचे पण असेच काढून घेते मी. तेल गरम करून घेतले बघा. त्यात राई घालते, हिंग घालते थोडासा आणि कढीपत्ता टाकते आणि ही फोडणी असं चमच्याने याच्यावर टाकून देते. सुरळीच्या वड्या करून घेतल्यात बघा, छान होतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.